हल्ल्याचे सीमापार संबंध असल्याचे सांगत भारत सरकारने 5 मोठे निर्णय घेतलेले आहेत। त्यातला पहिला निर्णय, भारत आणि पाकिस्तान यांचा जो सिंधू जल करार आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे। दुसरा, अटारी वाघा सीमा ही बॉर्डर बंद करण्यात आलेली आहे। तिसरा, पाकिस्तानात जी लोक गेलेली आहेत त्यांनी 1 मे पूर्वी मध्ये परत येण्याचे आवाहन केलेले आहे आणि जी लोक भारतामध्ये आहेत त्या पाकिस्तानी लोकांनी 48 तासाच्या आत पाकिस्तानमध्ये परत जाण्याची तंबी दिलेली आहे। आणि शेवटचं, भारतातील पाकिस्तानी सल्लागारांना लवकरात लवकर भारत सोडण्यास सांगितलेलं आहे। हा झाला डिप्लोमॅटिक ऍक्शन, पण आम्हाला भारतातल्या लोकांना आता मिलिटरी ऍक्शन पाहिजे। बस झाला आता। अमेरिकेमध्ये 2001 मध्ये जो हल्ला झाला होता त्यानंतर आज तागायत एक सुद्धा दहशतवादी हल्ला झालेला नाहीये। इकडे इस्रायल जोपर्यंत एक टेररिस्टला शोधून मारून संपवत नाही तोपर्यंत थांबणार नाहीये असा त्यांनी निर्धारच केलेला आहे। आता वेळ आली भारताची। भारत काय निर्णय घेणार याकडेच आता साऱ्यांचे लक्ष आहे। क्रिकेट मॅच थांबवल्यात, काय झालं? काहीच परिणाम नाही झाला। 370 हटला, त्याचा सुद्धा काही परिणाम होत नाहीये। आता यावर एकच उपाय, मिलिटरी ऍक्शन। आग लावा त्या बॉर्डरला, टेररिस्टला शोधून काढा। पाकिस्तानवर कुठली ऍक्शन घ्यावी असं तुम्हाला वाटतं की हा सगळा दहशतवाद संपूर्णच जाईल? ते मला तुम्ही कमेंट करून सांगा।